शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण माळेवाडी डुकरेवाडी या ठिकाणी आलो आहे. तर आपल्या बरोबर आज या डाळिंबाचे मालक शेतकरी आहे आपल्या बरोबर. तर त्यांनी आपले साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सगळं ऑर्गॅनिक प्रोडक्ट त्यांनी मागच्या वर्षापासून त्यांच्या डाळिंब बागेसाठी वापरता येते. तर आज आपण त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरलेले आहे ते पण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव नानासाहेब कारवडी ताठे, माळेवाडी, माळेवाडीचे आहे तुम्ही. तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. बरं. आता तुमचा डाळिंबाचा प्लॉट आहे, किती झाड आहे सगळी? हा 3 एकर प्लॉट आहे. 3 एकरचा प्लॉट आहे. तर मागच्या वर्षापासून तुम्ही ऑर्गॅनिक खतं वापरताय. हो, त्याच्यामध्ये काय काय वापरता तुम्ही? त्याच्यामध्ये ग्रीन गोल्ड, अमृत गोल्ड, साईल गोल्ड, सॉईल गोल्ड. म्हणजे तुम्ही बेसल डोस पासून वापरता, बरोबर? बेसल डोस. तर मुख्य समस्या काय आहे तुम्हाला या प्लॉटवर? मुख्य फक्त तेलाचा प्रॉब्लेम, तेलाचा प्रादुर्भाव होता. तर मागच्या वर्षी तुम्ही निम्म्यापासून शेड्यूल चालू केलं होतं. म्हणजे ज्यावेळेस तेलाचा अटॅक झाला होता तो पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड आहे तुमचा. तर तेव्हापासून तुम्ही बेसल डोस पासून अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड पासून सुरुवात केली होती. तर त्यावेळेस तुम्हाला कसं जाणवलं बा? म्हणजे रिझल्ट मिळाला, मला रिझल्ट भेटला तुम्हाला. मग तुम्ही कंटिन्यू केलं पुढे कंटिन्यू केलं. तर तुम्हाला म्हणजे चालू वर्षी रासायनिक अजिबातच रासायनिक दिलेलं नाही, बरोबर आहे? आणि या प्लॉटवर पूर्ण तेल आहे, बरोबर आहे? तर आज सेटिंग वगैरे जर बघितली तर एकदम मस्त सेटिंग आहे, बरोबर आहे? हो. आणि एकदम नारळासारखा स्ट्रोक आहे बघा. आता इथं जर फळं बघितली तर एकदम जाड स्ट्रोकचे आणि नारळासारखा स्ट्रोक आहे, बरोबर आहे? तर याची साईज तुम्हाला सुंदर भेटणार आहे आणि जाड काढीला आहे, बरोबर आहे? तर या ना थोडं पुढं. अमृत गोल्डच्या किती बॅगा टाकलेल्या आहेत तुम्ही? अमृत गोल्डच्या 25 बॅगा टाकल्या आणि ग्रीन गोल्डच्या? ग्रीन गोल्डच्या 10 बॅगा टाकल्या. 10 बॅगा वापरलेल्या. इथं पण दाखवते एकदम मस्त स्ट्रोक आहे. आणि पानाची साईज वगैरे जर बघितली काळोखी ते एकदम जबरदस्त आहे, बरोबर आहे? तर मला एक सांगा, तुमचं किती क्षेत्र आहे डाळिंबाचं टोटल सगळं? टोटल 8-9 एकर आहे. 9 एकर आहे तुमचं? 9 एकर आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आरक्ता आहे, त्याच्यानंतर बाकीचं सगळं सेंद्रिय वाण आहे तुमचं, बागवा, बरोबर आहे? बागवा. तर महत्वाची समस्या तुम्हाला तेलकटची मागच्या वर्षापासून जाणवती, हो, बरोबर आहे? आता ही सेटिंग झालेली आहे प्लॉटची, तर रस काही जाणवतात तुम्हाला पुढं तेलाचं वगैरे? अजून तर काही कुठं जाणवत नाही, बरोबर आहे? या ना थोडं पुढं. तर फळाचं स्ट्रोक वगैरे मस्त भेटला तुम्हाला आणि सेटिंग पण चांगली भेटलेली, बरोबर आहे? हो. तर साईजसाठी तुम्ही आपलं साईज गोल्ड प्लस प्रोडक्ट वापरता, बरोबर आहे? हो. तर त्याचं कसं तुम्हाला रिझल्ट जाणवतं? त्याचा रिझल्ट भारी जाणवला. बाकी काय आरक्ताला केलं ते. आरक्ताचा प्लॉट आहे तुमचा? बरं. याला सुद्धा तेच करणार. आरक्ताचं किती साईज? आज जाणार आहे आपण तिकडे तुमच्या आरक्ताकडे. आता साईज आहे ना 200च्या पुढे आहे, काही 200च्या पुढे साईज, बरोबर आहे? या ना पुढे थोडं. मग एकंदरीत बरं तुम्ही रासायनिकचा वापर इथून मागे करायचे, तर पूर्ण रासायनिक होतं इथून मागे. तर मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत बा? म्हणजे रासायनिक तुम्ही कमी केले, हो. झाडाची तुम्हाला असं जाणवलं का काही प्रतिकारशक्ती वाढणं किंवा प्रतिकारशक्ती वाढली ना? झाडं ट्रेस मध्ये जाण्याचं प्रमाण होतं, थांबलं का तुमचं? ते थांबलंय. या ना पुढं. आता सेटिंग ओव्हरऑल म्हणजे एकदम एकसारखी आणि स्ट्रोक इतका खतरनाक आहे ना, जबरदस्त नारळासारखं स्ट्रोक आहे, बरोबर? सगळीकडे एकसारखं आहे. तर रासायनिकचा वापर कमीत कमी करून तुम्ही आपलं जे ऑर्गॅनिक बाकीचे इतर प्रोडक्ट आहे. हो. सॉईल गोल्ड किती गेलं? सॉईल गोल्डचे 8-10 दिवसात सोडतोय मी. 8 ते 10 दिवसातून ऍप्लिकेशन देते, बरोबर आहे? म्हणजे तुमचे 2-3 ऍप्लिकेशन सॉईल गोल्डचे गेले असतील सेटिंग पण, बरोबर आहे? 3 ऍप्लिकेशन झाले. तर मग काय वाटतं बा एकंदरीत? एकंदरीत भारी वाटतंय. या ना इकडे. कमी आहे ना, रासायनिक जावं येतो. आता 150च्या पुढं गेलं इथे. 150च्या पुढं सेटिंग आहे, बरोबर आहे?
पानाची जर साईज जर बघितली म्हणजे तुमचं फॅक्टरी बरोबर आहे, हा इथं सगळं तुमचं अन्न तयार होत हा आणि मग ते फळाकडे जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पान जेवढं सशक्त आणि रुंद असेल तेवढं ते रोगाला बळी पडत नाही झाड, बरोबर आहे. हो याची काळजी घेतली पाहिजे. रासायनिक काय होतं, पानाची साईज वगैरे पावडरी बुरशीनाशक मारण्यात जाते, पानावर थरस असतो हा आणि प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावती झाडाची. पण तसं आपल्या ऑर्गॅनिकच्या शेड्यूलमध्ये तसं काही विशेष नाही. आणि पलीकडं कोणाचा प्लॉट आहे? तो भावाच आहे ना. बंधूंचा आहे. तो रासायनिकचा आहे प्लॉट आहे का? हा तो रासायनिक तिकडे कसं काय वाटतं शेतीची परिस्थिती? चांगली चांगली आहे. पण झाडाची पत्ती वगैरे जर बघितली तर त्या फरक जाणवतो पण दोन्ही प्लॉट हा म्हणजे इथून दाखवा. थोडस काळोखी वगैरे जर बघितली तर तिकडे थोडीशी कमी वाटते मला काळोखी. म्हणजे ऑर्गॅनिकचा तुम्हाला फायदा होणारच आहे. दुसरी गोष्ट तेल्याला जर नियंत्रण करायचं जर असलं तर हा तुम्हाला यानंतर जीवाणू खतांचा तुम्हाला समावेश करायचा आहे. हा तुम्हाला बॅक्टेरिया सुडोमोनास ट्रायकोडर्मा हे जे बॅक्टेरिया आहे हा ते तुम्हाला वाढवायचे आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याला तुम्ही प्रतिबंध कंट्रोलमध्ये ठेवू शकता. तर मग अजून काय वाटतं बघ एकंदरीत म्हणजे रासायनिक कमी केल्यापासून काय वाटतं झाडाची प्रकृती वगैरे कसं काय वाटते एकंदरीत? झाडाची प्रकृती चांगली झाली ना. इकडून या थोडंसं. म्हणजे मागच्या वर्षी जखमा दिसत होत्या आपल्याला हा प्लॉटमध्ये, तर ह्या वर्षी जाणवतं का काही? त्या नाही जाणवतात. नाही जाणवत, बरोबर. नाही आता इथे एक झाड आहे बघा, इथं दाखव. इथं हा. बघा. इथं जखम आहे त्याने. हा. जवळ येऊन दाखव. इथं पूर्ण जखम आहे बघा. म्हणजे हा भाग जो आहे हा पूर्ण डॅमेज केलेला आहे हा केल्याने, बरोबर आहे. पण वरती जर सेटिंग इथं जर बघितली ना एकदम सेटिंग चांगली आहे. म्हणजे झाडाची जी प्रतिकार शक्ती आहे ती वाढलेली आणि वरती कुठंच काही असं त्याल्याचं काही दिसतं का? हे बघा किती सेटिंग बघा. हा इथं वर दाखवा. एकदम सुंदर सेटिंग आहे बघा सगळीकडे. म्हणजे याचं पोषण व्यवस्थित झालेलं आहे. ती जखम जी आहे ती भरलेली, बरोबर आहे. हो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेच आहे का जखमा क्लिअर जर झाल्या तर झाड सहसा रोगाला बळी पडणार नाही, हा बरोबर आहे. हो ना. तर मग काय वाटतं एकंदरीत भाऊ झाडाकडून तुम्हाला ट्रीटमेंट मध्ये कसं काय वाटतं? भारी वाटतंय ना. व्यवस्थित झाली. अजून पण शेती चालू आहे बघा, मधमाशी पण भरपूर आहे. हा आणि जे नंतर कळीचा स्ट्रोक निघतोय हा. तो पण असं झाड आहे का सारखं आहे बघ. कळीचा स्ट्रोक झाड आहे बघा. आणि शेंड्याचे जे आहे, शेंड्याचं पण एकदम कळी जबरदस्त आहे स्ट्रोक. म्हणजे पोषण चांगलं आहे. आपलं जे अमृत गोड खत आहे मातीवर काम करतं. दुसरी गोष्ट ऑर्गॅनिक कार्बन वाढवतं. हा सॉइल गोल्डमध्ये तेच आहे ऑर्गॅनिक कार्बन. म्हणजे झाडाला प्रतिकार शक्ती वाढवतं आणि रोगाला बळी पडून देत नाही. आपण वरून फवारण्याचा खर्च किती करतो रोग आल्यावर, हो फार 5,000-10,000 रुपयाची फवारणी मारायची तयारी राहते. पण तेच जर खाली जर काम केलं मातीवर, झाडाची ताकद वाढवली तर वरती रोग येणारच तेच नाही. महत्वाचं आहे ना. झाडाची ताकद वाढली पाहिजे. ताकद वाढली पाहिजे. म्हणजे ताकद जर वाढली तर खराब वातावरणामध्ये झाड रोगाला बळी पडणार नाही. हा काय वाटतं तुम्हाला? बरोबर. काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना? सगळ्यांनी हेच वापरावं असं माझं मत. अमृत गोड ग्रीन गोड वापरलं पाहिजे, बरोबर आहे. वापरून रिझल्ट घेतले पाहिजे. हा आणि ठीक आहे, चालत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. थँक्यू.